कसं? मनोज जरांगे म्हणतील तसं. मराठा आरक्षणाच्या महत्त्वाच्या ठरणाऱ्या अनेक मतदारसंघात मराठा बांधवांच्या तोंडी हे विधान हल्ली सर्रासपणे ऐकायला मिळते. सुरुवातीला आरक्षणापुरता मर्यादित राहिलेलं मराठा आरक्षण आता राजकीय झालंय का? मनोज जरांगे राजकीय होत आहेत का असा सवाल उपस्थित केला जातोय. लोकसभा निवडणुकीत आरक्षणाचा फटका बसला, आता विधानसभा निवडणुकीत देखील मराठा आरक्षणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाही. मनोज जरांगे येत्या 20 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. उमेदवार द्यायचे की आमदार पाडायचे, नेमकं कसं गणित असणार आहे हे स्पष्ट होणार आहे. पण काही असलं तरी काही ठरलेल्या विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे ठरवतील तोच आमदार असेल असं सांगितलं जातंय. कोणकोणते मतदारसंघ आहेत जिथे मराठा आरक्षणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येऊ शकतो, त्या शक्यता काय आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमधून आपल्या मराठा आरक्षणाला सुरुवात केली. महाराष्ट्रभर मराठा आरक्षणाचा हा वणवा पेटू लागला. आता या सगळ्या गोष्टींना 1 वर्षापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय, पण या आरक्षणाची गांभीर्यता दिसून आली ती नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत. मराठवाडा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू आहे, तसा तो ठरलाही. फक्त मराठवाडा नव्हे तर मराठवाड्याशिवाय महाराष्ट्रातील काही भाग, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग, विदर्भातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग या सगळ्यावर देखील कमी अधिक प्रमाणात मराठा आरक्षणाचा परिणाम पाहायला मिळाला. भल्या मोठ्या खासदारांना देखील आपल्या इतक्या वर्षाची सत्ता गमवावी लागली. आता उदाहरण द्यायचं झालं तर जालन्यामध्ये इतकी वर्ष खासदारकी उपभोगलेल्या दानवेंचा पराभव झाला, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नाशिकमध्ये सगळे मराठा मतदार वाजेंच्या बाजूने झुकले. बीडमधील लढाई तर संपूर्णपणे मराठा विरुद्ध ओबीसी अशीच पाहायला मिळाली. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ, सोलापूर, माढा इथं आघाडीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक सोडली, लोकसभा सोडली तर इतर ठिकाणी आघाडीचाच उमेदवार निवडून आलाय. आता या सगळ्यात महायुती महाविकास आघाडीने तयारी केली आहे. नुकताच विधानसभेचं बिगुल वाजलंय. 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका होतील, 23 नोव्हेंबरला निकाल लागेल, कोणतं सरकार महाराष्ट्रात येईल हे समजेल. पण याच पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे उमेदवार देणार की आमदार पाडणार हे ठरवणार आहेत आणि त्याची तारीख असणार आहे 20 नोव्हेंबर. यासाठी जरांगे यांनी आचारसंहिता लागताच विधानसभेच्या 288 जागांसाठी राज्यातील विविध मतदारसंघातून प्रस्ताव दाखल करणाऱ्या इच्छुकांची तातडीनं बैठक बोलावली होती. राज्यातील 288 जागांसाठी अंतरवालीत 800 पेक्षा जास्त इच्छुक येण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. प्रत्यक्ष निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय मात्र 20 ऑक्टोबरच्या समाजाच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याआधी ही सर्व तयारी केली जाते. विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे काय निर्णय घेतात यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे असं देखील सांगितलं जाते. पण या सगळ्यात कोणते मतदारसंघ हॉटस्पॉट ठरतील हे जाणून घेऊयात. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल, यात काही शंका नाही. कौल जनतेच्या माध्यमातून जेव्हा टीओडी मराठीची टीम मराठवाड्यातील प्रत्येक मतदारसंघात पोहोचली होती तेव्हा अनेक ठिकाणी मनोज जरांगेंनी दगडाला मतदान करा असं सांगितलं तरी आम्ही दगडाला मतदान करू, पण जरांगे म्हणतील तोच आमदार निवडून आणू अशी अनेक मतदारांनी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. आता मराठवाड्यातील जिल्ह्यांवर आपण नजर फिरूयात. यामध्ये 8 जिल्ह्यातील अर्थात छत्रपती संभाजीनगर मधील 9 विधानसभा मतदारसंघ, लातूर मधील 6 विधानसभा मतदारसंघ, बीड मधील 6, जालन्यामधील 5, धाराशिव मधील 4 आणि हिंगोलीतील 3 असे एकूण 46 ते 47 विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा परिणाम पाहायला मिळू शकतो. याशिवाय जर उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या ठिकाणी नजर फिरवली तर नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात मराठा आणि ओबीसी या दोन्ही वादाच्या आरक्षणाचा परिणाम पाहायला मिळू शकतो. सोलापूरमधील 11, साताऱ्यामधील 8, यवतमाळमधील 7, भंडाऱ्यामधील 3, अमरावतीमधील 8 विधानसभा मतदारसंघात याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. मनोज जरांगेंनी जर आव्हान केलं तर तिथल्या मराठा बांधवांचा मतदानाचा परिणाम नक्कीच पाहायला मिळू शकतो, तोही अगदी मोठ्या प्रमाणात. हे सगळं गणित असं आहे, या सगळ्या शक्यतात. तरी प्रामुख्याने कोणत्या मतदारसंघात मनोज जरांगे सांगतील तोच आमदार होईल किंवा मराठा आरक्षणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येईल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा.